पुण्यामधल्या एकता नगर परिसरामध्ये पाणी साचलं, रहिवाशांचा रेस्क्यू। खडकवासला धरणातून 35,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग, पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी। वसई आणि नालासोपारा येथील काही भाग अद्यापही पाण्याखाली, मधुबन परिसरासह वसंतनगरी आणि संयुक्त नगरमध्ये कमरे इतकं पाणी साचलं, नागरिकांचे हाल। रायगड जिल्ह्यामधील अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली, नागोठणे शहरातील मुख्य रस्त्यावरील काही दुकानं पाण्याखाली, वाढत्या पाण्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा। साताऱ्यामध्ये कृष्णा नदीला पूर, संगम माहुलीतील कैलास स्मशानभूमी पाण्यामध्ये, तर वाईच्या महागणपती मंदिराला पुराचा वेढा कायम, नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। नांदेडच्या मुखेड तालुक्यातील अतिवृष्टीचा रावणगाव आणि हसनाळ गावांना मोठा फटका, लेंडी नदीला आलेल्या पुरामध्ये अनेक घरं उद्ध्वस्त, तर जिल्हा परिषद शाळेमध्ये चिखलाचं साम्राज्य। वाशिममध्ये पैनगंगा नदीला पूर, 7 दिवसापासून करडा गोभणी रस्ता बंद, शेती पिकांना मोठा फटका। कृषी मंत्री दत्ता भरणेंकडून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी, तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी, गोदाघाट परिसरामधील आठवडे बाजार बंद। यवतमाळच्या घाटंजीमध्ये पुरामुळे शेतीचं नुकसान, आमदार राजू तुळसाम यांच्याकडून नुकसानीची पाहणी, अनेक गावांमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे जनजीवन विस्कळीत। पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, कोयना धरणातून कृष्णा नदीमध्ये 95,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग, तर राधानगरी धरणाच्या 2 स्वयंचलित दरवाजांमधून विसर्ग सुरू। मुसळधार पावसाने कोल्हापुरातील शाळा बंद, गर्भवती महिलेला वेळेत उपचार न मिळाल्यामुळे नवजात बाळाचा मृत्यू, महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। रत्नागिरी जिल्ह्यामधील जगबुडी, कोदवली आणि रांजा नदी धोकादायक पातळीवर, ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी। मुसळधार पावसामुळे राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ, भुसावळच्या हातनूर धरणाचे 14 दरवाजे उघडले, तर पुण्यामधील चास कमान धरण 100% भरलं। अहमदाबादमधील शाळेमध्ये 8वीच्या विद्यार्थ्याकडून 10वीच्या विद्यार्थ्याची चाकून भोसकून हत्या, पालकांकडून शाळेमध्ये निदर्शनं आणि तोडफोड, हल्लेखोर विद्यार्थी अटकेत।